नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 7:22 ते 9:04 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:46 ते 12:28 आणि यमगंड काळ दुपारी 3:51 ते 5:33 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर केंद्र करेल. रात्री 9:45 हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. रात्री 9:45 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी धावपळ थोडीशी जास्त होईल. दगदग थोडी वाढल्यासारखी वाटेल. कामं वेळेवर पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी करू नका. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. रात्री 9:45 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमच्याकडून होऊ शकतील की जी पूर्ण होतील. याचप्रमाणे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या व्ययस्थानात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र तुमच्याच राशीत असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. रात्री 9:45 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. संध्याकाळ नंतरचा कालावधी सुद्धा तुमच्याकडे शुभफलदायी राहील. दिवस संपूर्ण तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळ रात्री 9:45 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे गल राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. रात्री 9:45 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोक्यावर करू शकतील पण त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दिनचर्येवर होणार नाही. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. आर्थिक संदर्भामध्ये लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. रात्री 9:45 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदार कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग केले. रात्री 9:45 हा चंद्र तुमच्या 7म स्थानात भ्रमण करेल. संपूर्ण दिवसात धावपळ थोडीशी जास्त होईल. थोडंसं स्ट्रेस आल्यासारखं जाणवेल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहारापासून थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जो मूड आहे, मानसिकता आहे ती बऱ्याच प्रमाणात सकारात्मक दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. रात्री 9:45 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लावेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. रात्री 9:45 हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल. आजचा दिवस तुम्ही आराम करणं पसंत कराल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणाने वादविवाद होऊ शकतील, त्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 9:45 हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस हे सुद्धा होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही आराम करणं पसंत कराल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. रात्री 9:45 हा चंद्र तुमच्या 3यात भ्रमण करेल. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमचे मार्गी लागू शकतील. मात्र थोडं खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. 4थातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 9:45 हा चंद्र तुमच्या 2या स्थानात भ्रमण करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा पूर्ण होताना दिसेल. घरातील तुमच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या व्यक्तींबरोबर मतभेद दिसू शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जो चंद्र आहे तो तुमच्या 2या स्थानात भ्रमण करेल. छोटे मोठे आर्थिक लाभाच्या संदर्भातले काही खबर मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.